नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बघणार आहोत की ब्लाऊज पीस वरती 44 चेस्टचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीने करायचं. तर खूप सिक्रेट, खूप छान पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून जरी मोठं साईज असलं तर तुम्हाला टेन्शन येणार नाही. तर कुठला पार्ट कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचा आणि जेणेकरून जर पन्ना कमी असेल तर ब्लाऊज आपला कसा बसवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्व सिक्रेट ट्रिक तुमच्याबरोबर मी मैत्रिणींनो सगळं शेअर करत असते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर काय करायचं आपल्याला अगोदर बंद बाजू जी आहे ना ही माझ्या साईडला घेतलेली आहे ब्लाऊज पीसची आणि ओपन बाजू त्या साईडला ठेवलेली आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला हा पाठीमागचा भाग जो आहे ना तो व्यवस्थित असा इथं सेट करून घ्यायचा आहे, म्हणजे बंद बाजूला. आणि तुम्ही बघू शकता आता हा बंद बाजूला मी हा पाठीमागचा भाग सेट केलेला आहे, ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आणि खाली पण जर कमी जास्त असेल ना तर आपल्याला ते कापड कट करून टाकायचं आहे, कारण आपलं जे असतं ना हे कमी जास्त होता कामा नये. व्यवस्थित आपलं ब्लाऊज पाठीमागच्या साईडला पण येणं गरजेचं आहे, नाहीतर उंची मग कमी जास्त होते. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता पाठीमागच्या भागाचं झालं तर आता आपल्याला भाईचं हे करायचं, मार्किंग करून घ्यायचं आहे. तर भाईचं करण्यासाठी आपल्याला भाई इथंच ठेवायची आहे. तर आपली जरी भाई कमी पडली तर त्याला जोड द्यायचा, पण भाई कधीही असं ठेवू नका. जर तुम्ही अशी भाई ठेवली तर एक तर भाई व्यवस्थित बसणार पण नाही. ज्यावेळेस तुम्ही स्टिचिंग कराल तर रिंकल्स नक्की येणार. त्यामुळे भाई ही नेहमी अशी ठेवायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला जरी जोड द्यायला लागला तरी जोड द्यायचा. आता ह्या पण भाईला जोड हा मला द्यावाच लागणार आहे. तर असं होत नाही, मोठ्या साईजचा ब्लाऊज जर असेल तर नक्कीच जोड हा द्यावाच लागतो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे भाईचं पण. आणि त्याच्यानंतर आपला जो कटोरीचा भाग आहे ना तो इथं असा सेट करून ठेवायचा आहे आपल्याला. बघू शकता कुठे व्यवस्थित बसतोय तो आपल्याला बघायचा आहे. आणि बघू शकता हा ज्या भागाला आपण कटोरी जोडतो ना तो हा भाग. तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे मोठं जरी किती माप असलं तरी सुद्धा ते आपण विचारपूर्वक सेट केलं तर नक्कीच आपला ब्लाऊज कमी ह्याच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित बसू शकतो. तर आता बघू शकता आपल्याला आता अगोदर कटोरीचं मार्किंग करून घेऊया आपण. तर कटोरीचा जसा आकार आहे तो व्यवस्थित डार्क करून घेते मी, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला बघू शकता इथे असं व्यवस्थित हा भाग ठेवायचा आहे. आणि हा थोडासा नकळत आपल्याला कुठं वाढवून घ्यायचं मी तुम्हाला सांगते. तर आता इथे आपल्याला थोडंसं वाढवून घ्यायचंय, कारण कस्टमरने थोडंसं टाईट होते म्हणून सही करा म्हणून सांगितलंय. म्हणजे आता त्यांना जे ब्लाऊज पूर्वीचे आहेत ना ते आता थोडेसे नकळत त्यांना घट्ट होतात, त्यामुळे मार्जिन ठेवायला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी थोडंसं मार्जिन ठेवलेलं आहे ह्या साईडला. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपल्याला घ्यायचं आहे एक अर्धा इंच शिलाईसाठी. आणि त्याच्यानंतर बघू शकता इथे पण आपल्याला असं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता हे अशा पद्धतीनं. तर हे बघा इथं व्यवस्थित हा भाग बसलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ना हे जी योगपट्टी आहे ना इथं निम्मी ठेवायची आहे. आणि नंतर निम्मा भाग इथला कट करून हा योगपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर आता तुम्हाला हे पार्टचं तर अगोदर कटिंग दाखवते. पाठीमागचा भाग बसलेला आहे, भाईचा भाग बसलेला आहे, कोटरीचा भाग बसलेला आहे. ज्या भागाला कोटरी जोडतो तो पण भाग आपण व्यवस्थित बसवलेला आहे. तर आता त्याचं आपण कटिंग करून घेऊयात व्यवस्थित. तर आता इथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला भाईचं कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या भागाचं पण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे.
तर बघू शकता. तर आता आपण बघूयात, हे सगळं बाकीचे पार्ट कटिंग झालेले आहेत. आता आपण बघणार आहोत की योगपट्टी कशा पद्धतीनं बसवायची. तर बघू शकता ह्या भागामध्ये योगपट्टी आपली बसत आहे. थोडासा नकळत आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. तर हे बघा, हे अशा पद्धतीने योगपट्टीचा आपल्याला काढून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण भाईला कशा पद्धतीनं जोड द्यायचा आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर हा जो ब्लाऊज आहे ना, तर आता हे ह्या साईडला असं या पद्धतीने लावायचं आहे आपल्याला जोड. आणि दोन्ही भागाला म्हणजे हा पण दोन्ही भागाला आपण अशा पद्धतीने राहिलेल्या कापडामध्ये जोड देऊन घ्यायचा आहे. आणि नंतरच मग आपल्याला भाई जोडायला सुरुवात करायची आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने हे झालेलं आहे. कटोरीचं ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. परत ज्या भागाला आपण कटोरी जोडतो त्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे. आणि योगपट्टीचं आपलं कटिंग झालेलं आहे. आणि पाठीमागच्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे. तर ह्या पद्धतीनं मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा मोठ्या साईज जरी असेल तर व्यवस्थित ॲडजस्ट करून या सिक्रेट ट्रिक वापरल्या की कुठला भाग कुठं बसवायचा, तर नक्कीच तुमचा ब्लाऊज परफेक्ट होणार आहे. आणि एक म्हणजे मैत्रिणींनो, ह्या सिक्रेट ज्या ट्रिक असतात ना, तर तुम्हाला कोणीच सांगणार नाही. इतक्या छान सिक्रेट ट्रिक्स, मोठी साईज असेल तर कशा पद्धतीने ॲडजस्ट करून ब्लाऊज बसवायचा, या सर्व मी प्रामाणिकपणे तुमच्याबरोबर शेअर करत असते. म्हणजे आता हे कस्टमरचे ब्लाऊज आहे तर ते तुमच्यासमोर मी कटिंग करून दाखवते. आणि त्याचा सुद्धा तुम्हाला खूप असा फायदा होणार आहे मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, असे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, अशाच प्रकारचे मी व्हिडिओ बनवू का आणि वेगळ्या पद्धतीने बनवू, हे पण तुम्ही सजेशन देऊ शकता. आणि त्याच्यानंतर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.